सांगितलं होतं? वनव्यापर्यंत सांगितलं, त्याच्या पुढे नाही. खारफुटी क्षेत्र सांगितले, बांबू लागवड क्षेत्र नाही ना. तर सगळ्यात जास्त वनवे कुठे आहेत? छत्तीसगड. नंबर 2 ओडिशा. नंबर 3 सांगितलं. सगळ्यात जास्त वनवे उत्तराखंड मध्ये आहेत. उत्तराखंड करा. छत्तीसगड जे सांगितले ते उत्तराखंड करा, आणि त्याच्यानंतर ओडिशा आणि छत्तीसगड. उत्तराखंड, ओडिशा आणि छत्तीसगड. सर्वात जास्त वनवे कुठे पेटली असतील तर उत्तराखंड. आता छत्तीसगड म्हणू नका. कुठे पेटले? उत्तराखंड नंबर 2, ओडिशा नंबर 3 छत्तीसगड. इतकंच झालं ना. इतकंच म्हणजे राहिले आता ही खारफुटीचं क्षेत्र. खारफुटीचे वने म्हणजे कसले वने? खारफुटीचे वने म्हणजे कसले वने? कुठे असतात? जमिनीवर असतात असं म्हणू नका. पाण्यात की पाण्याखाली की पाण्यावर? किनारपट्टीला असलेले वन म्हणजे कोणते? किनारपट्टीला असलेले कोणते वने असतात? खारफुटीचे वन म्हणतात त्याला. कसले? खारफुटीचे वन. तर खारफुटी वनाबाबतीत सांगत असताना यावेळेसचं क्षेत्र 4991 स्क्वेअर किलोमीटर, आणि विशेष हे एकूण किती राज्यात पसरलेलं असेल तर 9 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशामध्ये भारतातले खारफुटीचे वन आढळतात. आणि ते जवळपास आकडा जर किती एरिया असेल खारफुटीच्या वनानं व्यापलेला तर तो आहे 4991 स्क्वेअर किलोमीटर. यामध्ये सगळ्यात जास्त जर कोणत्या राज्यामध्ये खारफुटीची वन आढळत असतील तर सर्वात जास्त पश्चिम बंगाल राज्यामध्ये खारफुटीचं वनक्षेत्र जास्त आहे. यानंतर नंबर 2ला जर कोण असेल पश्चिम बंगाल नंतर तर नंबर 2ला गुजरात राज्य आहे. गुजरात नंतर जर कोण असेल तर ते मात्र अंदमान आणि निकोबार हे आहे. आणि यानंतर ओडिसा हे 4थ्या क्रमांकाचं राज्य आहे. आणि आंध्र प्रदेश हे राज्य आहे. आणि आंध्र प्रदेश नंतर जर कोण असेल तर ते आहे महाराष्ट्र. जे खारफुटीच्या बाबतीत जर महाराष्ट्राचा कितवा क्रमांक असेल तर महाराष्ट्राचा 5वा क्रमांक आहे. आणि पहिल्या क्रमांकाला जर कोण असेल तर पहिल्या क्रमांकाला पश्चिम बंगाल आहे. या हेडिंगमध्ये फक्त पश्चिम बंगाल एक लक्षात ठेवा आणि महाराष्ट्र कितव्या क्रमांकाला आहे ते एक लक्षात ठेवा. यापेक्षा जास्ती विचारलं जाणार नाहीये. त्याचं क्षेत्रफळ सुद्धा विचारलं जाणार नाही. जर प्रश्न मल्टीलायनरमध्ये असेल तर पहिल्या क्रमांकाच्या राज्याबद्दल एखादं स्टेटमेंट असू शकतं किंवा महाराष्ट्र राज्याबाबतीतचं एखादं स्टेटमेंट असू शकतं. बाकी किती राज्यात आहे काय आहे हे महत्वाचं नाहीये. यानंतर आहे बांबूच्या खालचं क्षेत्र किंवा सर्वाधिक बांबू क्षेत्र कुठे पाहायला भेटतं? बांबू गवत आहे का वृक्ष आहे? बांबू काय आहे, वृक्ष की गवत? गवत म्हणलं जातं. बांबूला काय म्हणतात? गवत म्हणतात. तरी जवळपास 1,54,000 समथिंग आहे पुढे, पण लक्षात ठेवा जवळपास 1,54,000 स्क्वेअर किलोमीटर इतका एरिया कशा क्षेत्राखाली येतो? बांबू क्षेत्राखाली येतो. बांबूचं सर्वाधिक क्षेत्र जर कोणत्या राज्यात असेल तर सर्वाधिक जास्त क्षेत्र आहे ते मात्र मध्य प्रदेशमध्ये. त्याच्यानंतर नंबर 2ला कोण असेल तर ते आहे अरुणाचल प्रदेश. त्यानंतर नंबर 2ला आहे अरुणाचल प्रदेश. त्याच्यानंतर जर कोण असेल मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, अंदमान निकोबार आणि ओडिसा. या 4 ठिकाणी सगळ्यात जास्त बांबू क्षेत्र पाहायला भेटतं. त्याच्यामधलं बाकी काही लक्षात राहिला तर चालतं, पण मध्य प्रदेश मात्र लक्षात असू द्या. खालची राज्य तितकी महत्वाची नाही आहेत, कारण हे दोन्ही घटक बांबू क्षेत्र आणि खारफुटी क्षेत्र हे फक्त मल्टीलायनर प्रश्न जर आला
तरच याच्यावरती विधान येण्याची शक्यता आहे. अदरवाईज याच्यावरती कुठलाही प्रश्न विचारला, सेपरेट प्रश्न विचारला जाणार नाहीये. मग आता हा रिपोर्ट झाला, आतापर्यंत जितका आपण पाहिलाय हा रिपोर्ट पूर्ण भारताचा आहे. हा रिपोर्ट पूर्ण भारताचा आहे. या रिपोर्टच्या अंतर्गत महाराष्ट्राच्या बाबतीत सुद्धा काही ना काही आकडेवारी 100% दिलेली असणार. मग आता जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रफळापैकी किती क्षेत्रफळावरती वन आणि वृक्ष पाहायला भेटतात? वन आणि वृक्ष कालच सांगितले मी. किती? सॉरी, किती किती भेटतात? कालच सांगितले मी. तुम्ही काय करा, तुम्ही ज्या खुर्चीवर बसलेत का तीच माझ्या डोक्यात घाला, दुसरं तर काही करू नका. एवढा हसू आलं. हा, भारी बोललो म्हणा मास्तर, खरं बोललो, भारी नाही खरं बोललो. ते भारताचं दिले ना मी काल, मी महाराष्ट्राचं विचारतोय तुम्हाला. हा, तुम्हाला मी महाराष्ट्राचं विचारत आहे. तुम्हाला काल प्रमाण लिहून दिलं नाही मी महाराष्ट्राचं. एकूण क्षेत्रफळ दिले मी 65,383 स्क्वेअर किलोमीटर. तर तुम्ही भारताचं जर महाराष्ट्राला सांगायला लागलात तर दुसरं काय म्हणू आता तुम्हाला? हा? सगळ्यात सोपा पर्याय आहे की 65,383 स्क्वेअर किलोमीटर एरिया जर महाराष्ट्राचा कुणी व्यापलेला असेल तर तो मात्र वन आणि वृक्षाने व्यापलेला आहे. मग आता महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे? 3,07,713. अप्रॉक्स प्रमाण किती निघेल? प्रमाण किती निघेल अप्रॉक्स? किती टक्के? आता महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे 3,07,713 स्क्वेअर किलोमीटर. यापैकी वनाचं आणि वृक्षाचं प्रमाण आहे 65,383 स्क्वेअर किलोमीटर. तर मग एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के वन आहेत? करा बरं गणित. दोन्ही बी आकडे समोर आहेत तुमच्या. किती निघेल अवरेज? अप्रॉक्स सांगा. अप्रॉक्स अप्रॉक्स 20%. आणखी कुणाचं मत? 30%. ते गणित कसं सोडवतात माहिती आहे? कसं सोडवतात? 3,07,713 स्क्वेअर किलोमीटरला जर 100% होत असेल तर 65,383 स्क्वेअर किलोमीटरला किती टक्के होते? आता कसं मान्य करावे लागेल? बरोबर आहे. 3,00,000 करोड इंटू 100 म्हणजे जे येईल ते येणारं उत्तर काय असेल? गुणोत्तर प्रमाण शिकलात की नाही? गावात आबाकडे ट्युशनला गेलेले नमुने किती आहेत? त्यांचं गणित खरंच परफेक्ट राहते. गावामध्ये एक आबा असतो, आबा, आणि त्या आबाचं काम काय असते? ट्युशन घेणे. आणि आपण सगळी प्रजाती ट्युशनला जाणारी शिकण्यासाठी का कशासाठी? हा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आबाचं ट्युशन कशासाठी केलं? ठीक. हा आकडा आहे 21.25%. किती? 21.25%. महाराष्ट्राच्या एकूण भूभागापैकी किती टक्के भूभागावरती जर वन आणि वृक्ष पाहायला भेटत असतील तर ते मात्र 21.25%. इतक्या क्षेत्रफळावरती किंवा इतकं क्षेत्रफळ महाराष्ट्राचं कुणी व्यापलेलं आहे? वनाने व्यापलेलं आहे. यापैकी फक्त वनाने व्यापलेलं क्षेत्रफळ किती असेल तर 16.59% आहे. वनाने व्यापलेलं किती आहे तर 16.59%. हे दोन्ही आकडे लक्षात ठेवा. महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रफळापैकी 21.25% भौगोलिक क्षेत्रफळावरती काय पाहायला भेटतात? वन आणि वृक्ष पाहायला भेटतात. यापैकी वनाने व्यापलेलं क्षेत्रफळ किती आहे तर 16.59% आहे. मग आता ज्या पद्धतीनं आपण भारतामध्ये सर्वाधिक जास्त क्षेत्रफळ असणारं राज्य पाहिलं होतं तसं महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त वनाचं क्षेत्रफळ असणारं जर राज्य कोणता, जिल्हा कोणता असेल तर सर्वाधिक जास्त वन आणि वृक्ष क्षेत्रफळ असणारं, वन आणि वृक्ष हे दोन्ही असणारं क्षेत्रफळानुसार
जर टॉपचा कोण असेल तर ते आहे गडचिरोली राज्य. आणि गडचिरोलीच्या एकूण क्षेत्रफळापैकी 10,015 स्क्वेअर किलोमीटर एरियावरती वन आणि वृक्ष पाहायला भेटतात का? तर गडचिरोलीमध्ये सगळ्यात जास्त वन आणि वृक्षांचं प्रमाण आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. आणि जर सर्वात कमी जर कुठे असेल तर सर्वात कमी आहे मुंबई शहर. इथं वन आणि वृक्षांचं प्रमाण कसं आहे तर ते मात्र सर्वात कमी आहे. ज्या पद्धतीनं आपण क्षेत्रफळानुसार विचार केला त्यानुसार त्याच पद्धतीनं जसं आपण काल क्षेत्रफळाशिवाय प्रमाणानुसार किंवा भौगोलिक क्षेत्रफळाच्या तुलनेत विचार केला होता, तर भौगोलिक क्षेत्रफळाच्या तुलनेत अभ्यास करत असताना महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त वन जर प्रमाणानुसार कोणत्या जिल्ह्यात पाहायला भेटत असतील तर त्यामध्ये सुद्धा गडचिरोली पहिल्या क्रमांकाला आहे. गडचिरोलीच्या एकूण भौगोलिक क्षेत्रफळापैकी 69.49% इतक्या भौगोलिक क्षेत्रफळावरती जर काय पाहायला भेटत असतील तर वने पाहायला भेटतात. आणि प्रमाणानुसार विचार केल्यास सर्वात कमी वन जर कुठे पाहायला भेटत असतील तर ते मात्र लातूरमध्ये पाहायला भेटतात. लातूरच्या एकूण भौगोलिक क्षेत्रफळापैकी 0.22% इतकाच भूभाग कुणी व्यापलेला आहे वन आणि वृक्षानं व्यापलेला आहे. म्हणून आपल्याला रेल्वेनं पाणी आणावं लागतं. पाणी कशाने ते लातूरला आलेलं माहिती आहे कुणाला? माहीत असावं. जे विद्यार्थी लातूरची परीक्षा देणार आहेत, पोलीस भरती असेल किंवा तलाठी असेल, कुठलीही सरळ सेवा लातूर जिल्ह्याची, त्याने हे विधान कायम लक्षात ठेवून जावा. कायम तुम्हाला एक तरी प्रश्न याच्यावरती विचारला जातो. लातूरमध्ये सगळ्यात कमी वनक्षेत्राचं प्रमाण आहे. महाराष्ट्र राज्याच्या दृष्टिकोनातनं लातूरमध्ये सर्वात कमी कशाचं प्रमाण आहे? वनक्षेत्राचं प्रमाण आहे. मग आता महाराष्ट्रात 2021च्या तुलनेत वाढ झाली आहे का घट झाली आहे? तर हा शब्द मात्र लक्षात ठेवा. महाराष्ट्रात वन आणि वृक्षामध्ये किंचित वाढ झालेली आहे. किंचित म्हणजे तिला वाढ म्हणता येत नाही, पण तरीही आता म्हणावं लागते. न्यूमेरिकल दृष्ट्या एकचं जर 2 झाला असेल तर ती काय आहे? वाढच आहे. पण एकचं 2 ही वाढ खूप मोठी आहे का? नाहीये. पण किंचित का असे ना काय झाली आहे? वाढ झाली आहे. मग सर्वात जास्त वाढ जर कोणत्या जिल्ह्यात झाली असेल तर सर्वात जास्त वाढ ठाणे जिल्ह्यामध्ये झालेली आहे. जितकी काही महाराष्ट्रात वन आणि वृक्षामध्ये वाढ झाली आहे त्यापैकी सर्वात जास्त वाढ जर कोणत्या जिल्ह्यात झाली असेल तर ती मात्र ठाणे जिल्ह्यात झालेली आहे. आणि सर्वात जास्त घट जर कोणत्या जिल्ह्यात झाली असेल तर सर्वात जास्त घट झालेली आहे ती मात्र पालघरमध्ये. कोणत्या जिल्ह्यात? पालघर. आता हे दोन्ही जिल्हे लक्षात राहणं सोपं आहे. ठाण्यापासूनच पालघरची निर्मिती आहे. सर्वात शेवटला निर्माण झालेला जिल्हा कोणता आहे? पालघर आहे. 36वा जिल्हा आहे महाराष्ट्रातला जो पालघर आहे. आणि पालघरची निर्मिती कुणापासून झालेली आहे? ठाणेपासून झाली. ठाणे ग्रोथ मध्ये पॉझिटिव्ह आहे आणि पालघर कसं आहे? घट सगळ्यात जास्त कुठे झाली असेल तर ती मात्र पालघरमध्ये झाले. आणि महाराष्ट्राच्या अनुषंगाने इतका डेटा IFSR 2023 मध्ये दिला गेला आहे जो परीक्षेच्या दृष्टिकोनातनं जेवढं गरजेचं आहे तेवढंच मी तुम्हाला दिलेलं आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत मात्र ही 2 आकडेवारी लक्षात ठेवा. आणि हे जेवढे मी 6 जिल्ह्याची नावं सांगितलेत हे 6 जिल्ह्याची नावं मात्र कायम लक्षात राहू द्या. तुम्ही कुठल्याही सर्व सेवेला जर चाललात तर मॅक्स पॉसिबिलिटी असते की तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला जातो. आता तुमच्यासाठी एक फेकाफेकीचं साधं गोष्ट सांगतो. तुम्हाला कुठलंही शीर्षक देऊ द्या, आयोग देऊ द्या, जिल्हा निवड समिती देऊ द्या, जर तुम्हाला 2023 ऐवजी 2021 दिलं काय, 2019 दिलं काय, आणि बाय चान्स तुम्ही 2025चा रिपोर्ट जर आता नाही वाचलात येणाऱ्या डिसेंबर मधला 2025 दिलं काय, तुम्हाला काहीही विचारू द्या, उत्तर 100% गडचिरोलीच करायचं. हायएस्ट म्हटलं की गडचिरोलीच करायचं. आणि प्रमाण म्हटलं सर्वात कमी 100% लातूरच करायचं. ही रिपोर्टची 18वी आवृत्ती आहे. आणि मी जसं मागली काही रिपोर्ट पाहिलेत त्या रिपोर्ट पासून आजपर्यंतच्या रिपोर्टमध्ये कुठलाही बदल झालेला नाहीये. तेच शहर आहेत, तेच जिल्हे आहेत, अव्वल क्रमांकाला तेच आहेत.
फक्त टक्केवारी कमी जास्त होत गेले, पण शहराचं किंवा जिल्ह्याचं नाव बदललेलं आहे का? बदललेलं नाहीये. त्यामुळं एक हिंट फेकण्यासाठी कायम लक्षात ठेवा, इथं शीर्षक मध्ये फॉरेस्ट रिपोर्ट 2023 म्हणू द्या, 25 म्हणू द्या, 21 म्हणू द्या, कुठलाही म्हणू द्या, उत्तर मात्र सेम असणार आहेत का? उत्तर 100% सेम असणार आहेत. आपलं लॉजिक काय लागते? 2023 नुसार असं होतं, 2025 मध्ये बदलला असेल तर काय सांगावं, म्हणून आपण उत्तर काय करतो? बदलतो. बदलायची गरज नाही, झाडं एका रात्रमध्ये उगवत नाहीत, एवढं तरी लॉजिक असावं. 2023 ला झाडं नव्हती, एक वर्षात लगेच झाडच झाडं शहरात झाले, असं होईल? असं होईल का? होत नाही. मग आपण कशाचं उत्तर फेकत आहोत एवढा तरी कॉमन सेन्स असणं गरजेचं आहे. का एका रात्रीमध्ये झाडे येणार आहेत का? काल पाऊस पडला आणि आज काय झाडच झाडं झाली, असं होईल का? नाही. त्यामुळं काही रिपोर्ट अशा असतात की 10-10 वर्ष त्या रिपोर्ट मधल्या शहरांचं, जिल्ह्यांची नावं काय होत नाहीत? बदलत नाहीयेत. त्यामुळं काही असले लॉजिक आणि जुगाड लावून ठेवायचे का? 100% लावून ठेवायचे. आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातनं जेवढा इंडियन फॉरेस्ट स्टेट रिपोर्ट किंवा भारत वनस्थिती अहवाल आहे तितका तुम्हाला ऑलरेडी मी दिलेला आहे. यानंतर जो हवामान मधलं आजचं आपलं शेवटचं लेक्चर असेल पर्यावरणावरचं, कारण आजच्या लेक्चरमध्ये जानेवारी पासून जून पर्यंत या 6 महिन्यात एन्व्हायरमेंटच्या जेवढ्या महत्वाच्या गोष्टी आहेत तेवढ्या संपतात आणि ह्याच्यापेक्षा नवीन काही राहत नाहीये. याच्यानंतर उद्याच्या लेक्चर पासून चालू होतील आंतरराष्ट्रीय शिखर परिषदा. उद्यापासून चालू केला जाणारा घटक कुठला आहे? आंतरराष्ट्रीय शिखर परिषदा. आज एन्व्हायरमेंटचा फक्त शेवटचा दिवस आहे, जानेवारी ते जून एवढ्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कव्हर होतात. तरीही 2 चर्चित ठिकाणं आहेत, ते लक्षात ठेवा. एक आहे मसाली गाव, जे की गुजरात राज्यातलं आहे. मसाली गाव कुणी ऐकलं? चर्चित का आहे का नाही? का मसाली गावच पहिल्यांदा ऐकलं? आम्हाला मसाले माहितीत, मसाली काय? ठीक. मसाली हे भारतातलं म्हणतो मी पहिलं सीमावर्ती, भारतातले पहिले सीमावर्ती सौर गाव आहे. सौर म्हणजे तिथले पूर्ण गाव हे कशावरती चालतं? सोलारवरती चालतं. कशावरती चालतं? सोलारवरती. भारतातील पहिले सीमावर्ती म्हणजे बॉर्डरवर असणार. आता गुजरातला कोणाची बॉर्डर? पाकिस्तानचीच आहे ना. भारत पाकिस्तानच्या बॉर्डरवरलं, पण मोडतो कुठे? भारतामध्ये. पाकिस्तान बॉर्डर पासून जवळपास 30 किलोमीटर अंतरावरती एक गाव आहे, त्याचं नाव आहे मसाली, गुजरात. हे भारतातलं पहिलं सीमावर्ती कसलं गाव? सौर गाव आहे. कालचा पेपर सोडवलात का नाही? आउट ऑफ आले असते? आले नाही? किती उद्या करणार होती आउट ऑफ? पेपर सोडला होता का नाही? एक. पेपरच पाहिला नाही अशी किती प्रजाती आहे? हात वर करा अगोदर. नाही, न पाहणारे किती जण आहेत? 15 पैकी 10 प्लस. सोडवत जावा रे वागानो, पुन्हा तुम्हाला करंट असं भीती वाटायचा विषय राहणारच नाही. दुसरं एक गाव आहे नाथा टॉप. गाव नाही, हे ठिकाण आहे. नाथा टॉप जम्मू काश्मीर मध्ये आहे. नाथा टॉप कुठे आहे? जम्मू काश्मीर मध्ये आहे. चर्चेत असण्याचं कारण असं आहे की भारतातलं पहिलं हवामान बदल केंद्र, भारतातील पहिले हवामान बदल केंद्र जर कुठे सुरू करण्यात आला असेल तर भारतातलं पहिलं हवामान बदल केंद्र जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील नाथाटॉप इथे सुरू केलं गेलं आहे. हे नाथाटॉप कधीही विचारलं जाणार नाही. तुम्हाला प्रश्न असा विचारला जाईल, भारतातलं पहिलं हवामान बदल केंद्र कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे? तर उत्तर मात्र लक्षात ठेवा, कोणतं? जम्मू काश्मीर. काल तुम्हाला मी डेन्मार्कचा विषय काढला होता. डेन्मार्क जगातला पहिला असा देश आहे, जगातला पहिला असा देश आहे ज्याने व्यावसायिक प्रमाणातील ई मिथेनॉल प्रकल्प, ई मिथेनॉल प्रकल्प
सुरू केला आहे. जगातील पहिला देश आहे. व्यावसायिक प्रमाणातील ई मिथेनॉल प्रकल्प सुरू करणारा जगातला पहिला देश कोणता आहे? डेन्मार्क आहे. सितारा योजना कितव्या पंचवार्षिक योजनेत ऐकतात तुम्ही? सितारा योजना. सितारा योजना होती ही तर माहिती आहे का? माहित नाही. सितारा नावाची एक योजना होती. सितारा नावाची योजना कुणाच्या साह्याने चालू झाली होती भारतात 1966 साली? आजची नाही, ती जुनी आहे. 66 71च्या काळातली गोष्ट. 66-71 मधली. सितारा योजना सुद्धा डेन्मार्कच्या साह्यानेच भारताने चालू केलं होतं. कधी? 1970च्या दशकामध्ये. आणि आता डेन्मार्क का चर्चेत आहे? तर पहिला असा देश आहे व्यावसायिक प्रमाणातील ई मिथेनॉल प्रकल्प सुरू केला आहे. आणि डेन्मार्कचा विषय काल पण झाला होता. डेन्मार्क आणखीन एका निर्देशकात पहिल्या क्रमांकाला आहे. कोणता निर्देशांक? हवामान बदल CCPI, त्याच्यामध्ये सुद्धा पहिल्या क्रमांकाला आहे. यानंतर आजच्या लेक्चरचा जो पुढला सगळ्यात महत्वाचा एक बदल आहे किंवा निर्देशांक आहे, त्याचं नाव आहे हवामान जोखीम निर्देशांक 2025. हवामान जोखीम निर्देशांक 2025. या सुद्धा निर्देशकांची सुरुवात जर कधी झाली असेल तर 2006 साली झाली. पुण्यामार्फत काढला जातो. तर जर्मन वॉच या संस्थेच्या वतीनेच काढला जातो. हवामान जोखीम निर्देशकाला जर काय म्हटलं जात असेल तर क्लायमेट रिस्क इंडेक्स 2025 हे कशा संदर्भाचा निर्देशांक आहे? तर याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, हवामानाच्या जोखमीमुळं सर्वात जास्त प्रभावित झालेले जे देश असतात हवामानाच्या जोखमीमुळं, फॉर एक्झाम्पलसाठी हवामानात बदल झाल्यामुळे महाराष्ट्रात आत्ता अतिवृष्टी झाली का झाली नाही? आता महाराष्ट्रात अतिवृष्टी होण्याचं कारण काय होतं? हवामान मधला बदल. बरं, या अतिवृष्टीमुळे भारतात म्हणा किंवा महाराष्ट्रात म्हणा आर्थिक हानी झाली आहे का झाली नाही? 100% झाली असेल ना. रेणापूरला बनमी वाहून गेल्या होत्या. आता ही कोणती हानी? बरं, जशा सोयाबीनच्या बनमी वाहून जाऊ शकतात तसं माणसं, जनवारी, धाराशिवला गायी वगैरे वाहून गेलेत, माहिती आहे. आता ही जीवित हानी आहे का नाही? 100%. मग आता अशा प्रकारच्या ज्या हानी आहेत, आर्थिक हानी असेल किंवा जीवित हानी, ती कुणामुळे झाली? हवामान जोखमीमुळे झाली. हवामान जोखमीमुळे सर्वात जास्त ज्या देशाला फटका बसला आहे त्याला यांच्या भाषेत म्हणतात हवामान जोखमीमुळे सर्वाधिक प्रभावित झालेले देश. हवामान जोखमीमुळे काय झालेले देश? सर्वाधिक प्रभावित झालेले देश. आता या रिपोर्टमध्ये केलं काय जातं की याच्यामध्ये एक्झॅक्टली तेच सांगितलं जातं की सर्वाधिक प्रभावित असणारे देश कोणते आहेत, कशामुळे? हवामान जोखमीमुळं. तर आता वर्ष 2025च्या रिपोर्टनुसार सर्वाधिक प्रभावित झालेला देश जर कोणता असेल तर ते आहे डोमिनिका. कोणता देश आहे? डोमिनिका हा सर्वाधिक प्रभावित झालेला देश आहे. त्याच्यानंतर नंबर 2 ला जर कोण असेल तर चीन आहे, जो सर्वात जास्त काय झालेला आहे? प्रभावित झालेला आहे. त्याच्यानंतर नंबर 3 ला जर कोण असेल, नंबर 3 ला, तर ती आहे होंडारस. हे कसलं आहे मला माहित नाही, पण आहे होंडारस. ठीक, हे नाव पहिल्यांदाच ऐकलं. हे नाव मीही पहिल्यांदाच ऐकलंय. काही अडचण नाही, असू द्या. असे जगात किती देश आहेत कुणाला माहिती आहे. होंडारस आहे. यानंतर जर कोण असेल तर ते मात्र म्यानमार आहे, जे भारताचा शेजारी. आणि 5व्या क्रमांकाला आहे तो मात्र इटली. आमचा भारत कितव्या क्रमांकाला? आमचा भारत 6व्या क्रमांकाला आहे वर्ष 2025च्या रिपोर्टमध्ये. पण आता एक महत्वाचं जुगाड सांगतो तुम्हाला. जेवढी मी आता डोमिनिका, चीन, होंडारस, म्यानमार आणि इटली यांची जी नावं घेतलीत, हे सर्वाधिक प्रभावित झालेले जे देश आहेत. आता रिपोर्ट काढला जात आहे
2006 पासून जर्मन वाद संघटनेनं हे जे 5 देशांची नावं दिलेत, हे 5 देशांचे क्रम लावत असताना त्याने जो डाटा वापरलेला आहे तो 30 वर्षाचा डाटा वापरलेला आहे. किती वर्षाचा? 30 वर्षाचा. आणि तो कधीपासूनचा आहे तर तो 1993 पासूनचा डाटा वापरलेला आहे. किती कधीपासूनचा? 1993 पासून वर्ष 2022 आणि 1993 पासून 2022 या 30 वर्षाच्या डाट्याच्या आधारावरती हवामान जोखमीमुळे सर्वाधिक प्रभावित होणाऱ्या देशांच्या यादीत, म्हणजे ही एका वर्षातल्या डाट्यावरती यादी दिली गेली आहे का? बिलकुल दिलेली नाहीये. 1993 पासून आज 2022 पर्यंतचा विचार केल्यास सर्वाधिक प्रभावित ठरलेला देश कोणता आहे तर तो मात्र डोमिनिका आहे. त्याच्यानंतर नंबर 2 ला चीन आहे, नंतर 3 ला आहे होंडारस, 4 ला आहे म्यानमार आणि 5 ला कोण आहे? इटली आहे. आणि या 1993 पासून 2022 पर्यंतच्या डाट्याच्या आधारावरती जर भारताचा क्रम लावला गेला तर भारत कितव्या क्रमांकावरती आहे? 6व्या क्रमांकावरती स्थित आहे. मग आता हा रिपोर्ट जर फक्त एकूण माहितीपैकी 2022च्याच माहितीच्या आधारावरती जर तयार केला गेला तर सर्वाधिक प्रभावित झालेला देश जर 2022च्या माहितीनुसार कोण असेल तर सर्वाधिक प्रभावित झालेला देश आहे तो मात्र पाकिस्तान. आणि पाकिस्तान वर्ष 2022 मध्ये हवामानाच्या जोखमीमुळे सर्वाधिक प्रभावित झालेला देश आहे. आणि डाटा फक्त कोणता आहे तर रेफरन्स इयर एकच आहे 2022च्या माहितीच्या आधारे. आणि 1993 पासून 2022 पर्यंतच्या एकूण आधारावरती जर कोणता देश असेल तर ते आहे डोमिनिका. हे 2 फरक मात्र लक्षात असू द्या. इकडे पाकिस्तानच्या पुढे दुसऱ्या देशांचा क्रम मी देणार नाहीये, कारण इकडे पुढे आणखीन गेलात तर पाकिस्तान आहे, पुन्हा बेलीज आहे. नंबर 2 ला जर कोणता देश असेल तर बेलीज हे सुद्धा नाव तुम्ही पहिल्यांदाच ऐकलं असाल. ठीक, तर नंबर 2 ला आहे बेलीज, बेलीजच्या नंतर नंबर 3 ला आहे इटली, इटली नंतर नंबर 4 ला आहे ग्रीस आणि ग्रीस नंतर नंबर 5 ला आहे स्पेन. आणि 2022च्या डाटेच्या आधारावरती सर्वात प्रभावित झालेले जर 5 देश कोणते असतील तर पाकिस्तान, बेलीज, इटली, ग्रीस आणि स्पेन हे 5 राष्ट्र आहेत जे 2022च्या स्टॅटिक्स नुसार टॉप 5 कंट्री आहेत ज्या सर्वात जास्त काय झालेले आहेत? प्रभावित झालेले आहेत. आणि एकूण डाटाचा अभ्यास केला तर 1993 पासून 2022 पर्यंत कोण आहे? डोमिनिका म्हणा. हा हा आणि 5 भारत कितीला आहे? 6व्याला आहे. आता तुम्हाला एक सांगतो, आठवण झाली तर लगेच सांगून जातो. इथं हा प्रश्न असा येणार नाहीये, पण तुम्ही जर कधी करंट मॅगझिन मध्ये वाचत असाल किंवा न्यूजपेपर वाचण्याची सवय असेल आणि एखादा रिपोर्ट जर आला असेल, आता रिपोर्ट कसा असावा तर रिपोर्ट त्या देशातील नागरिकांच्या राहणीमानाशी संबंधित असावा किंवा रिपोर्ट देशातील नागरिकांच्या शिक्षणाशी संबंधित असावा. बाकी तर गोष्टी आम्हाला सगळ्या फुकटच भेटत आहेत, जसं रेशन. त्याचा काय प्रश्न आहे? रेशन कसं भेटतंय? फुकट. कसं जन्माला आलं की 0 ते 6 पर्यंत सुकडी कोण देतं? कोण देते? सरकार. म्हणजे जन्माला आल्यापासून कोण आपल्याला हे करतंय? पहिलीला गेलात की 8वी पर्यंत खिचडी कोण देते? सरकार. बरं 8वी पर्यंतच खिचडी खाणारी प्रजाती आहे का आपली? नाही. 8वीच्या नंतरही खातो का नाही? खातो. पुन्हा रेशन कार्डला नाव येते, पुन्हा रेशन मोफत कोण देते? सरकार. म्हणजे भारतात जन्मल्यानंतर खाण्याचा प्रश्न आहे का? नाही. सगळी सोय कोण करते? सरकार करते. किराण्याला थोडंफार कमी पडलं तर लाडक्या बहिणींचे 1,500 आहेतच का? नाही का? गोड तेल वगैरे आणायचं झालं तर सोय जुगाड सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे भारतात राहणं. मग ते राहणीमान, शिक्षण या गोष्टी काउंट करतात आंतरराष्ट्रीय स्तरावर. पण माझं विधान लक्षात ठेवा, करंट मधनं असा रिपोर्ट तुम्ही अभ्यासत असाल जो देशाच्या नागरिकांशी संबंधित आहे आणि विशेषतः राहणीमान आणि शिक्षणाशी संबंधित आहे. आणि अशा रिपोर्टमध्ये भारत 7व्या, 8व्या, 9व्या अशा कुठल्याही क्रमांकावरती राहू द्या, 4थ्या, 5व्या कुठल्याही क्रमांकावरती जर समजा भारत 7व्या क्रमांकावरती असेल तर एक गोष्ट माझी लक्षात ठेवायचं, 6व्या क्रमांकाच्या देशाचं नाव आणि 8व्या क्रमांकाच्या देशाचं नाव कायम लक्षात ठेवायचं. आयोग कधी कधी जर जागा कमी असतील, जागा
कमी असतील तर थोडंसं डेप्थ जाऊन काय करतं, 7व्या क्रमांकाला भारत आहे असं स्वतःच सांगतं आणि प्रश्न पुढे असं विचारतं, भारताच्या वर कोणता देश आहे किंवा भारताच्या खाली लगेच लांब कोणता देश आहे, असा प्रश्न आयोगाच्या वतीने विचारला जातो का? 100% जातो. प्रत्येक निर्देशकामध्ये असला खेळ करत बसायचा नाहीये. मी सांगत आहे की रिपोर्टचा कोर पॉइंट कशावरती असला पाहिजे, नागरिकाच्या राहणीमानावरती किंवा शिक्षणावरती असावा. नाहीतर मॅगझिन वाचताना रिपोर्ट बघितला की प्रत्येक रिपोर्टला वर कोण आहे, खाली कोण आहे, वर कोण आहे, खाली कोण आहे, असला खेळ खेळत बसू नका. तर समजत आहे, एवढं मात्र लक्षात राहू द्या. ठीक, पुढला बीट आहे जागतिक हवा गुणवत्ता अहवाल 2024. जागतिक हवा गुणवत्ता अहवाल 2024. हा जो रिपोर्ट आहे, काय झालं, सगळं ठीक आहे का? इंग्लिश मध्ये काय म्हणावं एवढंच सांगा आता, जाऊ द्या, बाकी पुन्हा शिकवतो पुढलं. जागतिक हवा गुणवत्ता अहवाल म्हणा, का म्हणायची ती म्हणा, म्हणा. वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2024. हवा गुणवत्ता कशावर ठरते? हवेची गुणवत्ता कशावर ठरते? लातूरची हवा कसली? बीजेपीची आहे, काँग्रेसची आहे असलं सांगू नका. हा, स्वच्छ आहे का नाहीये? लातूरचं वातावरण दूषित आहे का नाही? नाही. बरं, दिल्लीचं सर्वात जास्त दूषित. बरं, कशावर ठरते दूषित आहे नाही? माझा एवढाच प्रश्न, कशावर ठरते? प्रदूषण कशाला म्हणावं सांगा बरं, एवढं सहज सांगितलं की प्रदूषणावर ठरते ते कसं आहे. हा, बरं झालं. सॉरी, हवेमध्ये असलेलं CO2चं प्रमाण. बरं ठीक, आणखीन कुणाचं काही वेगळं ढोबळ माना? अच्छा, हे खूप सायंटिफिक झालं. तुम्ही आता वायूचं प्रमाण म्हणल्यास त्याला मला आता खूप डिव्हायडेड करावं लागतील पार्टिकल मध्ये. आपल्याला हवेत काय दिसते डोळ्याला एवढंच सांगा? धुळीचे कण. बस झालं, एवढ्यावरच ठरवायचं की प्रदूषण आहे का नाही. ह्याच्या पलीकडे तुम्हाला कशाला CO2 चिटकलाय का नाही, कुठलं पार्टिकल आले, एवढं कोमत जायची गरज आहे आपल्याला नाही. आपल्याला सायंटिस्ट व्हायचे आहे का अधिकारी व्हायचे? बस तेवढंच लॉजिक लावायचं अधिकाऱ्यापुरतं. सायंटिस्टचं कशाला लॉजिक लावायचं? बरं ठीक, आपल्याकडे साधा आणि सरळ आहे. हवेत जर धुळा दिसत असेल तर प्रदूषण आहे का नाही? आहे. बस, हा रिपोर्ट सुद्धा असाच आहे. जर हवेतला धुळा 2.5 पेक्षा जास्त असेल, याला म्हणतात PM, पर्टिक्युलेट मॅटर. काय म्हणतात? पर्टिक्युलेट मॅटर. याला आपल्या भाषेत लक्षात ठेवा साईज म्हणावं. आपल्या भाषेत काय म्हणावं? साईज. एवढा एवढा लहान कण असेल तर प्रदूषण नाही म्हणायचं, आणि एवढा मोठा कण असेल की गृहीत धरा. याला काही एकदम सायंटिफिक टर्म मध्ये पाहत बसू नका, आपल्याला करंट कव्हर करायचे. समजते? मग आता जागतिक हवा गुणवत्ता अहवाल 2024 कोणत्या संस्थेच्या वतीनं काढला आहे? तर IQ एअर या संस्थेच्या वतीनं हा निर्देशांक किंवा हा अहवाल काढण्यात आलेला आहे. या अहवालातले महत्वाचे 4-5 पॉइंट हायलाइटेड सांगतो. 2024च्या रिपोर्टनुसार, या जागतिक हवा गुणवत्ता अहवालानुसार, सर्वाधिक प्रदूषित देश जर कोणता ठरला असेल तर सर्वाधिक प्रदूषित देश हा चाड ठरलेला आहे. कोणता ठरलेला आहे? चाड हा सर्वाधिक प्रदूषित देश आहे. कसला देश आहे? सर्वाधिक प्रदूषित देश आहे. यानंतर जर विचार केला गेला की सर्वाधिक प्रदूषित शहर जर कोणतं ठरलं असेल तर सर्वाधिक प्रदूषित शहरामध्ये 2 निष्कर्ष माझ्या लक्षात ठेवा. जर टॉप 10 जगातली प्रदूषित शहरांची यादी जर तयार केली तर या टॉप 10 शहरामध्ये भारतातल्या 6 शहरांचा समावेश होतो. म्हणजे जगामध्ये जे 10 सगळ्यात जास्त प्रदूषित शहरं आहेत
त्या 10 पैकी 6 शहरं कोणत्या राज्यात कोणत्या देशातली आहेत? भारतातली आहेत. आणि जर अशा 20 शहरांची यादी तयार केली तर 20 पैकी 13 शहरं कुठले आहेत? तर ते सुद्धा भारतातले आहेत. म्हणून ट्रकच्या माग मेरा भारत महान येते. कळलं? ट्रकच्या माग मेरा भारत महान का लिहितं? भारत महान आहे का नाही? 100% आहे. मग आता सगळ्यात जास्त प्रदूषित शहर वर्ष 2024च्या रिपोर्ट नुसार जर कोणता असेल तर यस बरोबर आहे. कोणतं? बर्निया बर्निहाट आहे. कोणता आहे? बर्निहाट. कोणत्या देशात? कोणत्या देशात? बर्निहाट शहराचं नाव भारतात असू शकते का? भारतात काही बी असू शकते वागाणू. मेघालय राज्यात आहे भारत. आसाम आणि मेघालय सीमेवरती असलेलं शहर आहे. पण कुठे येतं तर मेघालयमध्ये येतं. बर्निहाट. दिल्ली आहे. ह्याच्यानंतर नंबर 2 ला दिल्लीच आहे सर्वाधिक प्रदूषित मध्ये. 1 नंबरला बर्निहाट आहे, 2 नंबरला दिल्ली आहे. आता एक लक्षात ठेवा, दिल्ली आणखीन दुसऱ्या कारणामुळे सुद्धा चर्चेत आहे. आणि दुसरं कारण जर काय असेल तर या रिपोर्टमध्ये सर्वाधिक प्रदूषित राजधानीचं शहर सांगितलेलं आहे. कोणतं? राजधानीचं शहर जे सर्वाधिक कसं आहे? प्रदूषित आहे. तर राजधानीच्या शहरामध्ये सर्वाधिक प्रदूषित राजधानीचं शहर दिल्ली आहे. शहरांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकाला आणि राजधानीच्या शहरांच्या यादीत कितव्या क्रमांकाला आहे? पहिल्या क्रमांकाला. सर्वाधिक प्रदूषित आणि आयोगाने हा प्रश्न यापूर्वी विचारलेला आहे. लक्षात ठेवा, सर्वाधिक राजधानीचं शहर आणि याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. IQ एअरचा जागतिक वायू गुणवत्ता अहवाल आयोगाने बऱ्याच वेळा या अगोदर विचारलेला आहे. आणि कुठे कुठे विचारलेला आहे? सर्वाधिक प्रदूषित शहर हा एक प्रश्न विचारला गेला आहे आणि सर्वाधिक प्रदूषित राजधानीचं शहर हा एक प्रश्न विचारला गेलाय. मग सगळ्यात प्रदूषित असतील तर मग एखादं गाव किंवा एखादं शहर सर्वाधिक स्वच्छ पण असेल म्हणजे प्रदूषित नसलेलं असेल कोणतं? कोणाला काय आयडिया? मायागेज आहे सर्वात स्वच्छ शहर. सर्वाधिक स्वच्छ शहर कोणतं आहे? तर माया गेज आहे. माया गेज कोणत्या देशात? देश लक्षात ठेवा, प्युर्टो रिकी. प्युर्टो रिकी या देशामधलं मायागीज नावाचं शहर हे जगातलं सर्वात कसलं शहर ठरलेलं आहे? स्वच्छ शहर ठरलेलं आहे. कसलं शहर ठरलेलं आहे? स्वच्छ. सर्वात जास्त दूषित शहर कुठलं? मला माहिती आहे तुमच्याकडून ऐकायचंय मला. शहर म्हटलं, देश नाही. तुम्ही काय झाले आज? ठीक आहात का सगळे? बर्निहाट आहे. राज्य? राज्य मेघालय. सर्वाधिक प्रदूषित राजधानीचं शहर दिल्ली आणि सर्वाधिक स्वच्छ शहर मायागड. हे 3 शहरं मात्र लक्षात ठेवा. राजधानी शहर, प्रदूषित शहर आणि सर्वात स्वच्छ शहर. हे रिपोर्टनुसार हे तिन्ही बी शहरांची नावं माहीत असणं गरजेचं आहे म्हणजे गरजेचं आहे. ठीक. इतकाच जागतिक गुणवत्ता अहवाल लक्षात ठेवला तरी पुरेसं आहे. यानंतर जो महत्वाचा आणि शेवटचा बीट आहे आपल्या आजपर्यंतच्या एन्व्हायरमेंटच्या लेक्चर मधला तो आहे रामसर दर्जा. भारतात सध्या रामसर दर्जा प्राप्त ठिकाणं किती आहेत? बरोबर आहे. किती आहेत? 94. कोणत्या ठिकाणाला हा दर्जा दिला जातो? कोणत्या ठिकाणाला हा दर्जा दिला जातो म्हणजे कशाला दर्जा देतात? रामसर दर्जा कशासाठी दिला जातो? यस.
बघा याचं बेसिक काय आहे. रामसर दर्जा जो दिला जातो हा पाणथळ प्रदेशांना दिला जातो. कशाला दिला जातो? पाणथळ प्रदेश. पाणथळ प्रदेश म्हणजे कसला प्रदेश? याच्यामध्ये फार काही असं कोमात जायची गरज नाही. आपल्याला दलदलीचा प्रदेश माहित आहे. दलदलीमध्ये माणूस गेल्यास काय होते? काय होते सांगा रे. माणूस आत जाते का वर येते? आत जाते. कशामुळं? हं? त्याला खालून कोणतर ओढत असते मास्तर, म्हणून त्यानं खाली जाते. सॉरी, चिखलामुळं. काय मग आपण असं बी चिखलात जातो पण प्रत्येक ठिकाणी खालीच जात नाही, वर पण येतो. कसं काय असं? बरं, दलदलीचा प्रदेश म्हणजे असा प्रदेश असतोय ते पूर्णतः पाणी पण नसते आणि पूर्णतः चिखल पण नसतो. ते संक्रमण अवस्था असते. म्हणजे पूर्णतः जमिनी नाही आणि पूर्णतः पाणी नाही, पण दोन्हीच्या मध्ये संक्रमण अवस्था असते. अशा पाणथळ प्रदेश म्हणजेच कसला प्रदेश? दलदलीचा प्रदेश. या दलदलीच्या प्रदेशाच्या संवर्धनासाठी, या पाणथळ प्रदेशाच्या संवर्धनासाठी पहिल्यांदा एक बैठक आयोजित केली गेली 2 फेब्रुवारी 1971 रोजी. आणि बैठक कुठे पार पडली असेल तर ही इराण मधल्या रामसर शहरामध्ये ही बैठक पार पडली. आणि 2 फेब्रुवारी 1971 ज्यावेळेस इराण मधल्या रामसर मध्ये या पाणथळ प्रदेशाबद्दल बैठक पार पडली, त्यावेळेस या बैठकीमध्ये या पाणथळ प्रदेशाच्या संवर्धनासाठी एक रामसर करार झाला. म्हणजे ऍक्च्युली हा करार कशासाठी होता तर पाणथळ प्रदेशाच्या संवर्धनासाठी हा करार केला गेला होता. आणि हा करार रामसर मध्ये पार पडला, म्हणून त्या कराराचं नाव काय आहे? रामसर करार आहे. मग रामसर करार कशासाठी आहे तर पाणथळ प्रदेशाच्या संवर्धनासाठी, त्याचं जतन करण्यासाठी रामसर करार केला गेला. आणि हा रामसर करार जर लागू कधी झाला असेल तर तो मात्र डिसेंबर 1975 हा रामसर करार लागू झाला किंवा ऍक्टिव्हेट झाला. आणि इथून पुढे पाणथळ प्रदेशांच्या संवर्धनाला त्यांना ओळखून दर्जा देण्यासाठी रामसर दर्जाची सुरुवात झाली का तर 100% रामसर दर्जाची सुरुवात झाली. आता स्टील डेट आजच्या तारखेपर्यंतचा जर विचार केला तर रामसर कराराची एकूण सदस्य राष्ट्र किती असतील तर एकूण सदस्य राष्ट्र रामसर कराराची भारतासह सध्या एकूण 176 देश याचे सदस्य राष्ट्र आहेत. भारतासह म्हणतोय म्हणजे एकूण 176 आहेत. पण मुळात लक्षात ठेवा, भारत या कराराचा संस्थापक सदस्य नाहीये. संस्थापक सदस्य नाही याचा अर्थ 2 फेब्रुवारी 1971 रोजी भारत याचा सदस्य होता का? नव्हता. मग भारताने रामसर कराराचा स्वीकार जर कधी केला असेल तर तो मात्र 1 फेब्रुवारी 1982 रोजी भारताने रामसर कराराचा स्वीकार केला. म्हणजे एक विधान हायलाइटेड असलं पाहिजे की रामसर कराराचा भारत हा संस्थापक सदस्य नाहीये. संस्थापक सदस्य तेव्हाच म्हणावं ज्या दिवशी करार झाला त्या दिवशीपासून जो देश या कराराचा सदस्य देश असेल त्याला कोणता देश म्हणतात? संस्थापक सदस्य देश म्हणतात. भारत या कराराचा संस्थापक सदस्य देश आहे का? नाहीये. तर भारत याचा सदस्य कधी झाला? 1 फेब्रुवारी 1982 रोजी. आणि करार कधी झाला होता? 2 फेब्रुवारी 1971 रोजी. मग आता हा करार 2 फेब्रुवारी 1971 झाला होता. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर 2 फेब्रुवारी हा दिवस जर कोणता दिवस म्हणून साजरा केला जात असेल तर तो मात्र जागतिक पाणथळ प्रदेश दिन म्हणून साजरा केला जातो. आणि या दिनी पाणथळ प्रदेशाच्या संवर्धनाबाबतीत जनजागृती करण्याचं काम केलं जातं का तर 100% केलं जातं. मग आता याने काय केले की ज्या देशामध्ये पाणथळ प्रदेश आहेत त्या देशातल्या पाणथळ प्रदेशांना हायलाइट करण्यासाठी पाणथळ किंवा रामसर कराराच्या अंतर्गत जो दर्जा द्यायला सुरुवात केली ती दर्जा द्यायला सुरुवात केली रामसर दर्जा. आता रामसर दर्जा दिल्यामुळे तो जो कुठला प्रदेश आहे तो प्रदेश हायलाइटेड होतो का नाही? 100% हायलाइटेड होतो. आणि माहित असतं की बाबा या एका स्पेसिफिक गोष्टीला आंतरराष्ट्रीय स्तरावरला कुठला तरी दर्जा काय आहे? प्राप्त आहे. त्यामुळे त्याचं संवर्धन करण्याचं प्रमाण वाढेल का कमी होईल? 100% वाढेल.
आणि या विचारातनच हा रामसर दर्जाची सुरुवात झाली होती का? 100% झाली होती. मग आता भारताचा विचार करता भारतामध्ये एकूण असे किती पाणथळ प्रदेश आहेत ज्यांना रामसर दर्जा दिला गेला आहे? तर आकडा लक्षात ठेवा की एकूण 94 पाणथळ प्रदेशांना भारतातल्या रामसर दर्जा दिला गेला आहे. पण आयोग इतकं शहाणा आहे की आयोग कसं फिरवतं ते लक्षात ठेवा. कारण भारतातले जे 94 ठिकाणं आहेत या 94 ठिकाणापैकी 2025 मध्ये 3 वेळा 3 ठिकाणी काय केलेलं आहे? रामसर दर्जा दिला गेला आहे. पहिल्यांदा जानेवारी 2025 मध्ये भारतातल्या काही प्रदेशांना पाणथळ दर्जा दिला गेला. याच्यानंतर जून 2025 मध्ये काही ठिकाणांना पाणथळ प्रदेशाचा दर्जा दिला गेला आणि सप्टेंबर 2025 मध्ये काही ठिकाणांना पाणथळ प्रदेशाचा रामसर दर्जा दिला गेला. मग आता आयोगाने जर प्रश्न टाकला तर आयोग प्रश्न टाकत असताना गुगली म्हणून असं टाकतं की सप्टेंबर 2025 अखेर भारतातल्या रामसर दर्जा प्राप्त पाणथळ प्रदेशांची संख्या किती आहे? प्रश्न सोपाच आहे पण आयोगाने त्याला अवघड कसं केलं तर फक्त पुढे एक महिना आणि वर्ष टाकलं आणि काय म्हटलं? सप्टेंबर 2025 अखेर किती होते? म्हणजे आता सप्टेंबरच्या नंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 3 महिन्यात जर पाणथळ प्रदेशाचा दर्जा रामसर दर्जा जर कुठल्या पाणथळ प्रदेशाला दिला गेला असेल तर त्याची काउंटिंग या एकूण आकडेवारीत केली जाणार आहे का? नाहीये. मग आता एक विधान लक्षात ठेवा. सप्टेंबर 2025 मध्ये एकूण 3 ठिकाणांना रामसर दर्जा दिला गेला होता. म्हणजेच याचा अर्थ क्लिअर आहे की जून 2025 अखेर 91 होते. जून 2025 अखेर किती होते? 91 होते. आणि हा 94 जो आकडा आहे हा 94 आकडा सप्टेंबर 2025 अखेरच आहे. कितीचा आहे? सप्टेंबर 2025 अखेरच आहे. मग एवढ्या दोन गोष्टी तर लक्षात ठेवा. जून अखेर 91 ठिकाणं आहेत आणि सप्टेंबर अखेर किती आहेत? तर 94 ठिकाणं आहेत. 3 नाही, किती आहेत? 94 ठिकाणं आहेत. म्हणजे सप्टेंबर मध्ये 3 ठिकाणं दिल्यामुळे अगोदरचे 91 आणि परत वाढलेले किती? 3 असे एकूण किती झाले? 94 झाले. मग आता भारतातल्या रामसर स्थळांची संख्या जर किती असेल तर भारतातल्या रामसर स्थळांची संख्या आहे ती मात्र 94 आणि 94 आकडा कधीचा आहे? सप्टेंबर 2025 अखेरचा आहे. मग आता अशा पद्धतीचे सर्वात जास्त किंवा सर्वाधिक रामसर दर्जा प्राप्त असलेली ठिकाणं जर कोणत्या देशामध्ये असतील तर युनायटेड किंगडम मध्ये आहेत 176 ठिकाणं. किती ठिकाणं आहेत? 176. आणि कुठे आहेत? युनायटेड किंगडम मध्ये आहेत. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट या रामसर स्थळांच्या आपला भारत जर जागतिक यादीत कितव्या क्रमांकावरती असेल तर भारतामधले एकूण किती आहे? 94 ठिकाणं आहेत. तर भारत या यादीमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती स्थित आहे. आणि हा क्रम मात्र आता लक्षात ठेवा की रामसर स्थळांच्या संख्येबाबत भारत 94 स्थळासह कितव्या क्रमांकावरती स्थित आहे? 3ऱ्या. या विधानापुढे मात्र आयएमपी करून ठेवा. या विधानापुढे मात्र काय करून ठेवा? आयएमपी करून ठेवा. मग आता ही फक्त स्थळांची संख्या आहे. ही फक्त कशाची संख्या आहे? स्थळांची संख्या आहे. आणि अव्वल क्रमांकाचा कोण आहे? युनायटेड किंगडम आहे. आणि भारत कितव्या क्रमांकाला आहे? 3ऱ्या क्रमांकाला आहे. आता ही स्थळांची संख्या आहे पण स्थळांचं क्षेत्रफळ सांगितलेलं आहे का? किती आहे? 1 स्क्वेअर किलोमीटरच्यालाही दर्जा प्राप्त असू शकतो आणि 100 स्क्वेअर किलोमीटरच्याला सुद्धा दर्जा प्राप्त असू शकतो. बरोबर आहे ना? आता समजा 1 स्क्वेअर किलोमीटरचा असेल तरी एकच संख्या आणि 100 स्क्वेअर किलोमीटरची जरी असेल तरी संख्या मात्र किती आहे? एकच आहे. का याचं 1 स्क्वेअर किलोमीटर म्हणून 1 धरायचं आणि याचे 100 स्क्वेअर किलोमीटर म्हणून 100 धरायचं? एकच धरावं लागेल ना. स्थळ मात्र एक आहे का दोन आहे? एकच आहे. मग आता आणखीन एक जुगाड लक्षात ठेवा की संख्येच्या बाबतीत पहिल्या क्रमांकाला कोण आहे? युनायटेड किंगडम आहे.
आणि तिसऱ्या क्रमांकाला कोण आहे? भारत आहे. पण आता त्या देशामध्ये जितक्या पाणथळ प्रदेशाला रामसर दर्जा दिला गेला आहे, त्या रामसर दर्जा प्राप्त असणाऱ्या पाणथळ प्रदेशांच्या क्षेत्रफळाबाबतीत, म्हणजे पाणथळ प्रदेश असा की ज्याला कोणता दर्जा प्राप्त आहे? रामसर दर्जा प्राप्त आहे, असं सर्वात जास्त क्षेत्र जर कोणत्या देशात असेल ज्याला रामसर दर्जा प्राप्त आहे, तर ते देश आहे बोलिव्हिया. आणि बोलिव्हियामध्ये भलेही संख्या कमी असेल ज्यांना रामसर दर्जा प्राप्त आहे, संख्या कमी असेल ज्याला रामसर दर्जा प्राप्त आहे, पण जेवढ्या काही संख्येला पाणथळ प्रदेशांना रामसर दर्जा दिला गेला आहे, त्यांचं क्षेत्रफळ मात्र बाकी देशांच्या तुलनेत सगळ्यात जास्त कुठे आहे? बोलिव्हियामध्ये आहे. फॉर एक्झाम्पल साठी युनायटेड किंगडम मध्ये 176 ठिकाणं आहेत आणि या 176 ठिकाणाचा एरिया किती आहे? 176 स्क्वेअर किलोमीटर आहे असंच धरू. आता बोलिव्हियामध्ये 50 ठिकाणं आहेत ज्यांना कोणता दर्जा प्राप्त आहे? रामसर दर्जा प्राप्त आहे. पण या 50 ठिकाणाने व्यापलेलं क्षेत्रफळ किती आहे? 200 स्क्वेअर किलोमीटर. मग आता बोलिव्हियाचं क्षेत्रफळ रामसर दर्जा प्राप्त केलेलं जास्त आहे का युनायटेड किंगडमचं जास्त आहे? बोलिव्हियाचं आहे. मग प्रदेशानुसार जर पहिल्या क्रमांकाला कोण असेल तर बोलिव्हिया आहे, आणि संख्येनुसार जर पहिल्या क्रमांकाला कोण असेल तर ते मात्र युनायटेड किंगडम आहे. आणि संख्येनुसार भारत कितव्या क्रमांकाला आहे? तर तिसऱ्या क्रमांकाला आहे. मग आता भारतात एकूण आहेत किती? 94. आणि भारतातल्या 94 पैकी सर्वात जास्त रामसर दर्जा प्राप्त ठिकाणं जर कोणत्या राज्यामध्ये असतील तर लक्षात ठेवा, तामिळनाडू राज्यात आहेत. आणि एकूण 94 पैकी 20 ठिकाणं तामिळनाडू राज्यातून बिलॉंग करतात. आणि नंबर 2चं जर राज्य कोणतं असेल तर ते आहे उत्तर प्रदेश. आणि उत्तर प्रदेश मधल्या 10 ठिकाणांना किंवा 10 पाणथळ प्रदेशांना रामसर दर्जा दिला गेला आहे. मग आता आमचा महाराष्ट्र या बाबतीत कुठे आहे? तर आमच्या महाराष्ट्रामधल्या 3 पाणथळ प्रदेशांना रामसर दर्जा देण्यात आलेला आहे. त्यापैकी एक जर कोणता असेल तर नांदूर मधमेश्वर हे नाव ऐकून असाल, याला सुद्धा रामसर दर्जा प्राप्त आहे. यानंतर ठाणे खाडी याला सुद्धा एक रामसर दर्जा प्राप्त आहे. आणि आणखीन एक खाडी आहे, कुठली? अजून एक खाडी आहे महाराष्ट्रातलीच जिला रामसर दर्जा देण्यात आलेला आहे. ठाण्याची पण एक आहे, ठाणे तर घेतलंय मी. आणखीन एक आहे, नांदूर मधमेश्वर एक आहे, ठाणे एक आहे, अजून एक कुठले? खाडीच आहे. बरं, उद्या येताना ही असाइनमेंट म्हणून घेऊन या. आणखीन एक ठिकाण कुठलं आहे महाराष्ट्रातलं ज्याला रामसर दर्जा काय केलेला आहे? देण्यात आलेला आहे. मग भारतातले एकूण आहेत किती? 94. 94 पैकी सगळ्यात जास्त कुठे? तामिळनाडू. किती? 20. उत्तर प्रदेश 10 आहेत. मग आता सप्टेंबर 2025 मुळे चर्चित असलेला हा पॉइंट आहे. आणि 2025 मध्ये 3 ठिकाणांना भारतातल्या रामसर दर्जा देण्यात आलेला होता. आणि हे तिन्ही ठिकाणं जर कोणत्या राज्यातली असतील तर 2025च्या सप्टेंबर मध्ये ज्या 3 ठिकाणांना रामसर दर्जा दिला गेला, हे तिन्ही ठिकाणं कोणत्या राज्यातली आहेत? तर बिहार राज्यातली आहेत. आणि बिहार राज्यातल्या कोणत्या गोष्टींना? तर लक्षात ठेवा, बिहार मधल्या उदयपूर तलावाला 1 दर्जा दिला गेला आहे. या उदयपूर तलाव याला दर्जा दिला गेला आहे. त्याच्यानंतर बिहार मधलं दुसरं ठिकाण कोणतं असेल तर ते मात्र गुगाबीळ तलाव आहे. दुसरा आहे गुगाबीळ तलाव, याला सुद्धा दिलेला आहे. आणि एक रिझर्व आहे, त्याचं नाव मला आठवत नाही, पण एक रिझर्व आहे, त्याच्यासाठी एक दर्जा दिला गेला आहे. अशा 3 ठिकाणांना वर्ष 2025च्या सप्टेंबर महिन्यामध्ये रामसर दर्जा दिला गेला. आणि या 3 ठिकाणासह भारतातल्या रामसर स्थळांची संख्या कितीवरती पोहोचलेली आहे? 94 वरती पोहोचलेली आहे. आणि 94 संख्येसह भारत कितव्या क्रमांकाला स्थित आहे? तर तिसऱ्या क्रमांकाला स्थित आहे. अशा पद्धतीनं जानेवारी पासून जून पर्यंतचे जेवढे महत्वाचे एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातनं जे की आयोगाला आणि सरळ सेवेला एक्सपेक्टेड असलेला घटक आहे, याच्या पलीकडे नाहीये. तुम्हाला मॅगझिन मध्ये 100-150 पानं वाचायला भेटतील,
तेवढं वाचत बसू नका. आजपर्यंतचा आपला विश्वास आहे स्वतःवरचा, जेवढं करंट देतो त्याच्या बाहेर आयोग कधी जात नाहीये. त्यामुळं भरा बॅगा. कालच सांगितलं होतं मी. कालच काय सांगितलं होतं? 55 मिनिटाला काही महत्व नाही, 5 मिनिटातच सगळं महत्वाचं सांगत असतो. आधी बॅगाच भरा तुम्ही, आता काही का होणार. बॅगा भरा भरा, बिलकुल भरा. मी सांगते की भरा रे बाबा. अरे भरा रे, आता भरा म्हणतोय तर करत नाही. भरा बॅगा. तुमच्या अगोदर तुमची बॅग किंवा रजिस्टर बाहेर गेलं तर परत त्याच्या मागे कसं जाणार तुम्ही? लिहून घ्यायचं. काय राहिले? घ्या की घ्या, काही अडचण नाही. क्लिअर करत नाही. ओके, भरतात लवकर आता. शेवटच्या अक्षितेच्या वेळेस, मास्तरच्या शेवटच्या 2 मिनिटाच्या वेळेस आणि आरतीच्या शेवटच्या वेळेस लोकांचं लक्ष फक्त प्रसादाकडे असते. बाकी कुठं काही घेणं देणं नाही. गाभाऱ्यातला देव पळून गेला तरी लोकांना अडचण नाही, पण अगोदर कुठे गेलं पाहिजे? प्रसादाकडे गेलं पाहिजे. असो, तर अशा पद्धतीने एन्व्हायरमेंटचा घटक संपवतो. उद्यापासून जेवढे आंतरराष्ट्रीय संस्था आहेत, आंतरराष्ट्रीय संघटना आहेत, आंतरराष्ट्रीय शिखर परिषदा आहेत, ज्या बहुचर्चित असतात, सरळ सेवेला आणि एमपीएससीला सदस्य देश, त्यांच्या बैठका, चालू वर्षात पार पडलेली बैठक, मागील वर्षी पार पडलेली बैठक, जेवढा घटक आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आहे. कारण मी कायम सांगतो, आयोग सध्या 15 पैकी 8 ते 9 प्रश्न हे आंतरराष्ट्रीय घडामोडीवरती टाकत आहे. आणि ग्रुप बी अँड सी ओरिएंटेड, मी खरं तर विज्ञान आणि तंत्रज्ञान चालू करणार होतो, पण ऑलरेडी एन्व्हायरमेंट थोडासा बोरिंग टॉपिक आहे. म्हणजे एन्व्हायरमेंटच्या घडामोडी आम्हाला फारसं माहीत नसतात, त्यामुळे बोरिंग वाटतात. तरी विज्ञान आणि तंत्रज्ञान चालू न करता आंतरराष्ट्रीय शिखर परिषदा, ज्या तुमच्या कधीतरी ऐकण्यात वगैरे असतात आणि थोडंसं इंटरेस्टिंग बीट वाटेल म्हणून उद्यापासून आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेला आपली सुरुवात केली जाईल. उद्यापासून याच वेळेला 6 ते 7 मध्येच होईल. उद्या एक पेपर टाकतो एन्व्हायरमेंटचा, एक 10-15 प्रश्नाचा असेल. ज्यांनी महागडला सोडवा नाही त्यांनी तो पण सोडवा आणि हा पण सोडवा. अँसर की सोबतच आहे. किती का मार्क येईना, पण पेपर सोडवा, बाकी काही विषय नाहीये. वर्गात बसल्यास आपल्याला समजते किती, एवढंही कळलं तरी बस झालं. बाकी काही आशे नाही, जाऊ शकतो. क्लिअर करू? नाही जाऊ? क्लिअर करू का?